शरणू शरणार्थ. आवाज येतोय का? शरणू शरणार्थ. फोनचा काहीतरी माझे प्रॉब्लेम व्हायला आहे, त्यामुळं फोनचा थोडा प्रॉब्लेम आहे. तर आपण सुरुवात करू. ही अनुभव मंडप बाय लिंगायत सेवा संघ या फेसबुक पेजवरून आज रविवार 15 नोव्हेंबर 2020 आजचा अनुभव मंडप दर रविवारी जो प्रसारित होतो त्या अनुभव मंडपामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या भारतभूमीमध्ये भूमिपुत्रांच्या लढ्यासाठी, भूमिपुत्रांच्या विकासासाठी, स्वातंत्र्यासाठी, समतेसाठी महात्मा गौतम बुद्ध, महावीर, 12व्या शतकातील महात्मा बसवण्णा, माता नागाई, 770 शरण, वारकरी संत नामदेव ते संत तुकाराम वारकरी परंपरा, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, शाहू फुले आंबेडकर ते संत तुकडोजी गाडगे बाबा, या सर्वांना मी प्रथमतः नमन करतो. या अनुभव मंडपाला सुरुवात करण्यापूर्वी आज जो विषय मला दिलेला आहे तो लिंगायत मठ परंपरा. लिंगायतांची मठ परंपरा या बाबतीमध्ये आपल्यामध्ये बराच संभ्रम आहे. तर ह्या विषयाला अनुसरून एका भागामध्ये हा आजचा विषय संपणार नाही. तर ह्या अनुभव मंडपाच्या प्रथेप्रमाणे अगोदर आपण वचनानं सुरुवात करू आणि जेवढा विषय कंप्लीट करता येईल मला आज तेवढा विषय मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. उर्वरित भाग पुढच्या लाईव्ह मध्ये आपण प्रसारित करू. तर या विषयाला अनुसरून अरिविन मारितंदे शरण आहेत. यांचं वचन आज आपण घेणार आहोत. लिंगायत मठ परंपरेला अनुसरून हे वचन आहे, कारण त्या मठावर मठाधीश कसा असला पाहिजे, गुरु कसा असला पाहिजे याविषयी 12व्या शतकातील शरण अरिविन अरिविन म्हणजे ज्ञानावर ज्यांचं प्रभुत्व होतं, त्यांचं कायकच ज्ञानदानाचं होतं, ज्ञानदासोहाचं होतं, अशा मारितंदे यांचं हे वचन आहे. दयाघन करुणासागर सद्गुरूचे स्वरूप. दयाघन करुणासागर सद्गुरूचे स्वरूप सदाशिव मूर्तिलिंगच असावे. सदाशिव मूर्तिलिंगच हे अंकित आहे मारितंदे यांचं. तर जे त्यांचं अंकित आहे
त्या अंकिताचं स्वरूप आणि गुरुचं स्वरूप एक असावं असं त्यांनी पहिल्या वाक्यात म्हणतात. खरा गुरु कसा असावा म्हटल्यास, खरा गुरु कसा असावा म्हटल्यास, कितीही सुख दुःखे आपल्या वाट्याला आली तरी, कितीही सुख दुःखे आपल्या वाट्याला आली तरी त्यांच्या होणाऱ्या परिणामाकडे न पाहता निर्मळ सुचित्ताने फळ लगडलेल्या वृक्षासम असावे. कितीही सुख दुःख वाट्याला आली तरी, कुणी हेटाळणी केली, कुणी निंदा केली, तरीही त्याच्या होणाऱ्या परिणामाकडे न पाहता, त्याच्यामुळे स्वतःवर परिणाम करून न घेणे, स्वतःला त्रास करून न घेणे, निर्मळ सुचित्ताने फळ लगडलेल्या वृक्षासमोर असावे. म्हणजे जो बहारात, फळांच्या बहारात असलेला वृक्ष आहे, त्या वृक्षासम म्हणजे नेहमी दातृत्व, ज्ञानदासोह, लोकांना सज्ञान करण्याची जी ही आहे परंपरा, ही सर्व ह्या माध्यमातून हे कार्य त्यांनी करत राहावं अशी अपेक्षा मारितंदे या गुरुकडून करतात. आणि जो वृक्ष फळानं लगडलेला आहे, भरलेला आहे, दगड तर लोक त्याच्यावरच मारतात. ज्या वृक्षाला फळ नाही त्याला कोण दगड मारत नाही. तसं टीका ही काम करणाऱ्या सद्गुरूंचीच आहे. जो म्हणजे इमानदारीनं जो लिंगायत विचारधारेचं काम करतोय आजच्या काळामध्ये गुरु, त्या गुरुवर टीका होणं अपेक्षित आहे. तरीही अशा गुरुनं नेहमी म्हणजे दासोहासाठी, ज्ञानदासोहासाठी तयार असावं असं मारितंदे म्हणतात. निर्मळ आचळातील दुधासम, कासेतील दूध, दूध हे सुप्त अवस्थेमध्ये आहे. कवठाच्या कठीण फळासम, कवठाचं जे फळ आहे त्याचं कवच फार कठीण आहे, परंतु मधला गर हा एकदम हे आहे, गोड आहे. अशा कवठाच्या कठीण फळासम बाह्य स्वरूपात कठीण, बाह्य स्वरूपात गुरुनं कठोर असलं पाहिजे, पण अंतरंगी खरे स्वरूप, खरा कळवळा. फक्त लिंगायताविषयी नाही तर भारतातील सर्व मूळ निवासी भारतीयांशी, आज 18 पगड जातीमध्ये विभाजित असलेल्या भारतीयांच्या प्रती हा कळवळा हा लिंगायत गुरुमध्ये असला पाहिजे. लौकिकाला गुरु होऊन, नावाला नुसतं गुरु होऊन, परमार्थात सद्गुरू होऊन, परमार्थ सद्गुरू सारखा असावा. कवठाप्रमाणे कठीण परत आलेला आहे, आतून सुमधुर रुचीप्रमाणे असावे. तर गुरुचं स्वरूप या वचनामध्ये मारितंदे यांनी असं दिलेलं आहे की बाहेरून जरी कठीण कठोर असले गुरु, तरी आतून त्यांच्या अनुयायाच्या प्रती, प्रत्येकाप्रती कळवळासारखा असला पाहिजे, त्याच्यामध्ये भेदभाव असता कामा नये, असं त्यांनी गुरुविषयी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्यांनी पुढच्या वचनामध्ये म्हणतात, आजच्या गुरुवर, हे बहुसंख्य गुरुवर हे वचन तंतोतंत लागू होतं. त्यांनी पहिल्या वचनामध्ये गुरु कसा असावा, लिंगायत विचारधारेमध्ये मठावर बसणारा मठाधीश कशा स्वरूपाचा असावा, कसा अपेक्षित आहे लिंगायत विचारधारेला, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. दुसऱ्या वचनामध्ये त्यांनी म्हणतात, दूध आटलेल्या गायीजवळ वासराला सोडल्यास, गाय आटली आहे आणि तुम्ही जर तिथं वासरू सोडलं स्तनपान करण्यासाठी, तर ती लाथ मारेल, पण दूध पाजेल का? ती लाथ मारणार, परंतु दूध ती पाजू शकत नाही, कारण तिच्याजवळ ते नाहीच.
ज्ञान नष्ट झालेला, ज्ञान नष्ट झालेला क्रिया जाणतो का? ज्याच्याजवळ ज्ञानच नाही, त्यानं ज्ञानदासोहाचं जे गुरुचं काम आहे, ज्ञानदासोह, ते ज्ञानदासोहाचं काम तो जाणल का ज्याच्याजवळ ज्ञानच नाही? ज्ञान म्हणजे काय? क्रिया म्हणजे काय? ज्ञान म्हणजे दूध आणि आशा म्हणजे वासरू. ज्या गुरुजवळ ज्ञानच नाही, तो ज्ञानदासोह करू शकत नाही. या त्रिविधाला जाणून घेतले तर, म्हणजे क्रिया, ज्ञान आणि आशा, या त्रिविधाला जाणून घेतले तर तोच सदाशिव मूर्तिलिंग होतो. हे मारितंदे यांचे दोन्ही वचन होते. आज या वचनाला अनुसरून जे लिंगायत मठाधीश कसे असावेत आणि कसे नसावेत, या दोन्हीचं स्वरूप ह्या दोन वचनामध्ये मारितंदे यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा जो आपला विषय आहे, लिंगायत मठ परंपरा, या विषयावर जाण्याची गरज काय? तर भावानो, जी लिंगायतांची भारतामध्ये संख्या आहे ती जवळपास 7 ते 8 कोटी लिंगायत भारतामध्ये वास करतात. प्रत्येक कुटुंबाला गुरु आहे, कुलगुरू. प्रत्येक कुटुंबाला 7-8 कोटी म्हणजे जवळपास 2 कोटी कुटुंब असतील भारतामध्ये. तर ह्या 2 कोटी कुटुंबाला प्रत्येकाला मठ आणि मठाधीश आहे. प्रत्येक कुटुंब कुठल्या ना कुठल्या मठासोबत जोडलेलं आहे आणि प्रत्येक कुटुंब हे कुठल्या ना प्रत्येक कुटुंबाला हा त्या कुलगुरू आहे. तर ह्या मठ परंपरेचा इतिहास त्याच्यासाठी अनिवार्य बनतो, कारण आपल्या प्रत्येक कुटुंबाचा धागा हा या मठ परंपरेला जोडला गेलेला आहे. तर हा विषय जाणून घेताना आज जे आपल्याला ज्यांना लिंगायत विचारधारेमध्ये जे कार्यकर्ते आहेत किंवा लिंगायत विचारधारेच्या विरोधी विचारधारेचे जे कार्यकर्ते आहेत, या सर्वांना ज्ञात आहे की लिंगायतामध्ये 2 विचारधारा कार्यरत आहेत. एक आहे विरक्त परंपरा या मठाधीशांमध्ये आणि दुसरी आहे पंचाचार्य परंपरा. पंचाचार्य परंपरेचे जे साहित्य आहे, जे आणि त्या परंपरेचा साहित्याचा ज्यांनी उकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे साहित्यिक आहेत, विरशव विचारधारेवर ज्यांनी संशोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर अशा साहित्यिकांचं किंवा विरशव साहित्यांचं असं म्हणणं आहे की 12व्या शतकाच्या पूर्वी विरशव होता. विरशव मठ परंपरा फार जुनी आहे, हजारो वर्षापूर्वींची आहे. आणि ह्या परंपरेमध्ये जी कोण सद्गुरू होत गेलेले आहेत, प्रत्येक युगामध्ये लिंगोद्भव होऊन त्यांनी विरशव धर्माचा प्रचार प्रसार केला, अशी त्यांची धारणा आहे. आणि असं त्यांनी त्यांच्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ज्या ह्या विचारधारा आहेत, आपण लिंगायत विचारधारेची जी कार्यकर्ता मंडळी आहे, आपल्याला जरी वाटत असले की त्यांचं संशोधन आपल्याला काय कामाचं आहे किंवा त्याच्यावर आपण बोलण्याची काय गरज आहे, परंतु ह्या दोन्हीही विचारधारा समाजामध्ये तळागाळापर्यंत घुसलेल्या विचारधारा आहेत. भलेही एका साहित्यिकानं म्हटलेलं आहे की 80% लिंगायत हा विरक्त परंपरेच्या बसववादी मठाशी जोडलेला आहे. किती? 80%. आणि 20% फक्त अनुयायी लिंगायत हा पंचाचार्य परंपरेशी जोडलेला आहे. म्हणजे विभागणी जरी 80-20 असली तरी 20%चं प्रमाण, जर 80% वाला झोपून राहिला तर 20% वाल्याला 80%ला जायला वेळ लागत नाही. त्याच पद्धतीनं आपलं हे कर्तव्य आहे की हे 20% जे लोक जे लिंगायत आपलेच बांधव
त्या परंपरेचा स्वीकार करतात, तर त्या परंपरेचं सुद्धा तुल्यमापन लिंगायत परंपरेबरोबर आणि सत्य असत्य हे सर्वांसमोर आणणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या हिशोबातून आपण आज जो डॉक्टर सूर्यकांत घुगरे यांचा जो डॉक्टरेटचा संशोधन ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे वीरशैव व इतर धर्म आणि समाज. तर या पुस्तकामध्ये, या शोध निबंधामध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, आपण अगोदर ह्या वीरशैव परंपरेचा सारासार विचार करण्याचा प्रयत्न करू आणि ह्याच्यातून जे मुद्दे समोर येतात आणि लिंगायत परंपरा, लिंगायत मठांची परंपरा याचं मूल्यमापन करून हे सत्य समाजासमोर ठेवण्याचा लिंगायत सेवा संघाचा हा प्रयत्न आहे. तर डॉक्टर सूर्यकांत घुगरे यांचं 1999ला जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, त्या पुस्तकातील काही मुद्दे आपण सुरुवातीला पाहू. ह्याच्यानंतर आपण असेच या परंपरेमध्ये सुधाकर मोगलेवार असतील किंवा डॉक्टर शिवपुत्र आर गुंजाळ या तिघांच्या वीरशैव मठ परंपरेच्या बाबतीत जे त्यांनी संशोधन केलेलं आहे, या बाबतीतील त्यांचा अगोदर आपण सारासार त्यांचे मुद्दे आपण समोर आणू आणि त्याच्यानंतर मग लिंगायत परंपरेमध्ये डॉक्टर कलबुर्गी सर असतील, अजून इतर बरेच साहित्यिक आहेत, यांच्या ह्या सारासार ह्या गोष्टी समोर आणून ठेवण्याचा आपण प्रयत्न करू. तर वीरशैव व इतर धर्म आणि समाज हा डॉक्टर सूर्यकांत घुगरे यांचं 1999ला प्रकाशित झालेलं जे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये लिंगायत मठ परंपरेवर त्यांचं जे म्हणणं आहे ते आपण पहिल्यांदा पाहू. लिंगायत मठ परंपरा ही कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तत्कालीन तेलंगणा त्या काळामध्ये नव्हतं, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेश या भागामध्ये लिंगायत मठ परंपरा आहे असं त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे. आता लिंगायत मठ परंपरा त्यांनी शब्द तर लिंगायत मठ परंपरा वापरला आहे. पुस्तकाला जरी नाव वीरशैव असेल तरी त्यांनी लिंगायत मठ परंपरा कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेश अशा भागामध्ये विकसित झालेले आहे. त्याच्यात त्यांनी एका साहित्यिकाचं म्हणणं मांडलेलं आहे की संकनवाडे म्हणतात, लिंगायतांच्या मठाची संख्या फार मोठी आहे. इतर कोणत्याही धर्मीयापेक्षा लिंगायतांचे मठ अधिक आहेत. हे संकनवाडे आणि हे सत्य आहे की तुम्ही कुठल्याही धर्मियांचे जर त्यांचे जे धर्मस्थळ म्हणजे धर्माचे जसं बौद्धांचं विहार आहे, वैदिक परंपरेमध्ये पीठ आहे, तसं लिंगायत परंपरेमध्ये मठ ही संख्येनं खूप आहेत इतर समाजापेक्षा. आता कुमारस्वामींचा एक संदर्भ सूर्यकांत घुगरे सरांनी दिलेला आहे की स्वग्रहानंतर बसवण्णांनी मठाला महत्त्व दिले, परंतु मला वाटत नाही हे वाक्य सत्य आहे की स्वग्रहानंतर बसवण्णांनी अनुभव मंटपालाच प्राधान्य दिलेलं आहे. आणि जीवन ज्ञान या मठात प्राप्त होते असं कुमारस्वामींचं म्हणणं आहे. म्हणजे जीवनाविषयीचं ज्ञान अशा मठामध्ये ते अनुयायांना प्राप्त होतं. तर इथं संदर्भ असा आहे की महात्मा बसवेश्वरांनी धर्म प्रसारासाठी तसेच समाजयोगी विविध कार्यांच्या पूर्ततेसाठी मठ स्थापनेला पार्श्वभूमी उपलब्ध करून दिली. हे वाक्य सत्य आहे की बसवण्णांनी मठ परंपरा, मठ स्थापन होण्याची पार्श्वभूमी, त्याच्यासाठी लागणारी पार्श्वभूमी तयार केली. हे सत्य असू शकतं किंवा हे सत्य आहे, परंतु बसवण्णांनी मठ स्थापन केली किंवा बसवण्णांनी मठाला प्राधान्य दिलं हे
या लेखामधलं वाक्याशी आपण सहमत होऊ शकत नाही. 12व्या शतकानंतर गावोगावी नव्या मठांची स्थापना केली जाऊ लागली. हे पण सत्य आहे. 12व्या शतकानंतर जे लिंगायतांची बहुसंख्य असलेली गावं, इथं गावातल्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या 5 एकर 10 एकर लिंगायत जमीनदारांनी जमीन मठाला दासोह करून मठाच्या विकासासाठी, मठ हा समाजाच्या विकासासाठी मठ विकसित केले. डॉक्टर सद्योजात यांचं एक वाक्य घुगरे सरांनी दिलेलं आहे. मठाधीशांचे व्यक्तिमत्व, नीतिमत्ता, धर्म प्रसारासाठीची त्यांची जिद्द व तळमळ, त्याचप्रमाणे मठांचे कल्याणकारी उपक्रम यामुळे मठांची लोकप्रियता वाढली. परिणामी कर्नाटकातील दुर्गम स्थानीही मठ स्थापन झाले. मठवाढीला कारणीभूत काय आहेत? हे मठांची संख्या वाढण्यासाठी मठाधीशांचं व्यक्तिमत्व, जो गुरु त्या मठावर बसलेला आहे त्याचं व्यक्तिमत्व, नीतिमत्ता, त्याची नीतिमत्ता कशी आहे, धर्म प्रसारासाठीची त्यांची जिद्द व तळमळ, त्याचप्रमाणे मठाचे कल्याणकारी उपक्रम. मठांचे कल्याणकारी उपक्रम म्हणजे समाज उपयोगी जे मठानं उपक्रम राबवलेले असतात, त्या उपक्रमामुळे मठांची लोकप्रियता वाढली. म्हणजे लिंगायत मठांनी जे समाज उपयोगी जे प्रोग्राम राबवले आणि त्या प्रोग्राम राबवणारा मठाधीश हा नीतिवान, चारित्र्य संपन्न, ज्ञानवंत असल्या कारणाने मठांची संख्या वाढत गेली. मठ ही लिंगायतांची एक परंपरा आहे. 12व्या शतकानंतर प्रत्येक कुटुंब हे त्याला जोडलेलं आहे. ते आज तागायत आपण पाहतो. ती एक परंपरा आहे लिंगायत घराण्यांची. एक सांस्कृतिक मूल्य आहे. मठामध्ये जे प्रोग्राम राबवले जातात, जे धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, ज्ञानाचे कार्यक्रम राबवले जातात, ती एक धार्मिक सामाजिक संस्था आहे. या मठांच्या माध्यमातून गोरगरीब, दीनदलित सर्व समाजांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडलं जातं. भुकेलेला अन्न मोफत दासोह केला जातो. गरजवंतांच्या गरजा ओळखून त्याच्या कामाला येणं ही लिंगायत मठांची परंपरा आहे. आणि ही परंपरा जुन्या मठाधीशांनी, आपल्या पूर्वजांनी जोपासली म्हणून लिंगायत मठांची संख्या पूर्ण देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली. आणि ती फक्त शहरामध्ये, गावामध्येच, वाडी वस्त्यामध्येच नाही वाढलेली, तर ती आदिवासी एरियामध्ये, दुर्गम भागामध्ये सुद्धा लिंगायत मठांची संख्या या कारणामुळे वाढलेली आहे. की जी आज काही संघटना आदिवासीमध्ये जाऊन काम करतात किंवा दुर्गम भागामध्ये, अविकसित भागामध्ये जाऊन काम करतात आणि स्वतःला फार असंही, तर 800 वर्षापूर्वी, 900 वर्षापूर्वी सुद्धा या लिंगायत मठाधीशांनी या दुर्गम भागामध्ये काम करून वंचिताला न्याय देण्याचा प्रयत्न आणि सर्वांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या लिंगायत मठाधीशाने केलेला आहे. हे यावरून सिद्ध होतं. धर्मप्रसार व समाज संघटन हा मूळ उद्देशातून निर्माण झालेली ती एक संस्था आहे, व्यवस्था आहे. करेक्ट आहे. डॉक्टर घुगरे सरांचं हे जे वाक्य आहे की धर्मप्रसार व समाज संघटन या मूळ उद्देशातून निर्माण झालेली ही एक व्यवस्था आहे. काय आहे मठ? तर धर्मप्रसार म्हणजे लिंगायत विचारधारेचा समतेचा विचार, जाती, धर्म, जात, पात, वर्ण, वर्ग ह्या सर्व भेदभावांना मूठमाती देऊन सर्व समाज एकसंघ करणं, सर्व भारतीयांना एकत्र आणणं, ही विचारधारेचा हा धर्मप्रसार ही, आणि ह्या सर्वांना एकत्र समाज संघटन हा मूळ उद्देश आहे या मठांचा.
हे मठ स्थापन होण्यामागं आपल्या पूर्वजांची जी कल्पना होती, जी विचार होते, ते ह्या माध्यमातून, ह्या मठाच्या माध्यमातून सर्व विभाजित झालेल्या भारतीय समाजाला जातपातीमध्ये वर्गामध्ये ह्या सर्वांना एकत्र करून एक संघ समाज निर्माण करणे ही मठाचं एक मूळ उद्देश होता. हे यावरून प्रतीत होतं. आता बघा, हे म्हणतात प्रत्येक लिंगायत व्यक्ती कुटुंब यांचे मठ व्यवस्थेशी अत्यंत घनिष्ठ व जवळकीचे संबंध असतात. हे सिद्ध आहे. कुठल्या ना कुठल्या मठाशी लिंगायत हा जोडलेला असतो. लिंगायत समाज हा गुरुप्रधान, गुरुला उच्चतम महत्व देणारा असला तरी तो गुरुच्या आहारी गेलेला दिसत नाही. हे फार महत्वाचं वाक्य आहे. हे स्टेटमेंट फार महत्वाचं आहे की लिंगायत समाज हा गुरुला मानतो का? गुरुचं वर्चस्व आहे का? तर 100% आहे. गुरुला उच्चतम महत्व देणारा आहे का? तर 100% आहे. तर तरीही तो गुरुच्या आहारी गेलेला नाही. म्हणजे गुरुसाठी वाटेल ते करणारे जे आपण अंधश्रद्धाळू इतर समाजामध्ये किंवा आपल्याही समाजामध्ये आज आहेत, तर हे लोक अंधपणे गुरुला स्वीकार करतात आणि गुरु सांगेल तसं वाटतात. तसा हा लिंगायत समाज गुरुला आहारी गेलेला नाही. त्याच पुस्तकामधलं एक मोगलेवार सरांचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे याविषयी. लिंगायत भक्त समाज श्रद्धाळू असला तरी धर्मभोळा नाही. म्हणजे जे घुगरे सर म्हणतात की गुरुला प्राधान्य आहे का? तर आहे. परंतु गुरु काही सांगितलं तर म्हणजे त्या गुरूंच्या आहारी गेलेला हा समाज नाही. त्याला अनुसरून मोगलेवार सर काय म्हणतात, लिंगायत भक्त समाज श्रद्धाळू असला तरी धर्मभोळा नाही. त्यामुळे भक्ताने गुरुचे महात्म्य जाणले आणि गुरुने भक्ताला मानले. एवढं फार महत्वाचा विषय आहे. म्हणजे अंधश्रद्धपणे गुरु काही सांगो तर गुरुच्या कसल्याही आदेशाला लिंगायत बळी पडत नाही. जे गरजेचं आहे, जे ज्ञानाचं आहे, तो लिंगायतांचा स्वभाव आहे, तेच घेणं. लिंगायतांची राजधानी बसव कल्याण शहरात 1155 ते 1165. इथं पहा, लिंगायतांची राजधानी म्हणलेलं आहे घुगरे सरांनी. लिंगायतांची राजधानी बसव कल्याण शहरात 1155 ते 1165. या काळात शून्य पीठाची स्थापना झाली. अल्लम प्रभू हे शून्य पीठाचे पहिले अधिपती होत आणि चन्नबसवेश्वर हे दुसरे, सिद्धरामेश्वर तिसरे. हे वाक्य आहे या पुस्तकातलं. शेवटी त्यांनी हा संदर्भ दिलाय. आता जी वीरशैव नावानं जी मठ परंपरा शोधण्याचा घुगरे सरांनी प्रयत्न केलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी शेवटी 12व्या शतकातील अनुभव मंटपामध्ये जे शून्य सिंहासन बसवण्णा आणि 770 शरणांनी निर्माण केलं आणि त्या शून्य सिंहासनावर अल्लम प्रभूंना नेमलं गेलं किंवा अल्लम प्रभूंची जिथं निवड झाली, ते शून्य सिंहासन ही लिंगायत मठ परंपरेची सुरुवात आहे असं घुगरे सरांचं म्हणणं आहे. आता आपण दुसऱ्या लेखकांचं म्हणणं आपण घेऊ. आता तसं बघितलं तर डॉक्टर शिवपुत्र अप्पा गुंजाळ हे कट्टर लिंगायत, परंतु मोगलेवार सरांनी संपादित केलेलं मुख्य संपादक असलेले वीरशैव विश्वकोश खंड 1 या पुस्तकामध्ये हा ग्रंथ
2000 साली प्रकाशित झालेला आहे. तर या ग्रंथामध्ये वीरशैव मठ संस्था, गुरु परंपरा व कार्य या विषयावर डॉक्टर शिवपत्रप्पा आर गुंजाळ यांचा लेख आहे. गुंजाळ हे नॅशनल लायब्ररी कलकत्ताचे सदस्य आहेत. वीरशैव महासभेचे बेंगलोरचे सदस्य आहेत. परंतु त्यांनी नंतरच्या काळामध्ये जे साहित्य लिहिलेलं आहे ते जवळचं सगळं लिंगायत विचारधारेला अनुसरून बरंच संशोधन त्यांचं आहे. तर त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, वीरशैव मठ संस्था, गुरु परंपरा व कार्य, या लेखाला धरून त्यांचा लेख आता आपण पाहू. पहा, पहिला लेख आपण डॉक्टर सूर्यकांत घुगरे यांचा पाहिला. त्यांचं लेखाला नाव असंच आहे, वीरशैव. पुस्तकाचं नाव आहे वीरशैव. तर आणि त्यांनी शेवट कशावर केला आहे? 12व्या शतकामध्ये लिंगायताच्या राजधानी म्हणजे बसव कल्याणमध्ये अनुभव मंटपातील शून्य सिंहासन हे प्रथम पीठ आहे लिंगायतांचं मठाचं. आता आपण दुसऱ्या लेखकांचं पाहू. डॉक्टर शिवपुत्र आर गुंजाळ, वीरशैव मठ संस्था, गुरु परंपरा व कार्य, यांनी या लेखामध्ये काय मुद्दे उपस्थित केलेले आहेत आपण थोडासा त्याच्यावर विचार करू. भारतातील मठ संस्थांचा मूळ उद्देश, त्यांनी भारतातील म्हणलेले आहेत. भारतातील मठ संस्थांचा मूळ उद्देश चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये 10 ते 15% लोकांच्या हातात शिक्षण व धार्मिक व्यवस्था गेली. चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे फक्त 10 ते 15% लोकांनाच धर्माचा आणि शिक्षणाचा अधिकार मिळाल्यामुळे उर्वरित 85% ते 90% लोकांनी धर्मपठन, अध्ययन, लेखन, पूजन असे धार्मिक विधी करायचे नाहीत असा धर्मदंडक किंवा त्यावेळेसचे जे राजे राजवाडे होते, हा दंडक त्यावेळेस हा नियम घालून दिलेला असल्यामुळे सर्व एकाधिकार हे राजाच्या हाती आणि राजाला जे मार्गदर्शन करत त्यांच्या हाती एकवटले. राजा वैदिक धर्मगुरूंचा हा दास बनला, तो त्यांचा गुलाम बनला. त्यांनी सांगल त्या पद्धतीनं आपल्याच रक्ताच्या लोकांवर शूद्र म्हणून शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक सर्व बंधनं या समाजावर लादली. आणि जो सल्ला देतो त्या गुरुला ईश्वर रूप मानून धार्मिक क्षेत्रात मध्यस्थांचं वर्चस्व वाढलं. हा मध्यस्थ, हा दलाल राजाला जे सांगेल त्या पद्धतीनं राजेशाही चालायची. त्या पद्धतीनं त्यानं 85 ते 90% लोकांना ह्या प्रत्येक धार्मिक आणि शैक्षणिक सामाजिक व्यवस्थेपासून लांब ठेवलं. हे गुंजाळ सरांचं विश्लेषण आहे. यामुळे धार्मिक भ्रष्टाचार वाढला. उघड आहे, 10 ते 15% लोकांच्या हातामध्ये जर सगळी व्यवस्था एकवटली तर भ्रष्टाचार हा वाढणारच. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे 50% स्त्रीवर्ग होता. या स्त्रीवर्गावर सगळ्या बंद्या लादलेल्या स्त्रीवर्ग, शूद्रातिशूद्र यांना वंचित केलं ह्या व्यवस्थेपासून. अवैदिक समाजावरही हा परिणाम दिसू लागला. वैदिकतेचे पालन अवैदिकही करू लागले त्याच्यामुळं. कारण जो भारतीय समाज आहे हा शिवधर्मी समाज आहे. ह्या शिवधर्मी समाजामध्ये भेदभाव ही परंपराच नाही. हा सिंधू संस्कृतीमध्ये ज्या 8-8.5 हजार वर्षापूर्वीचे अवशेष सापडलेले आहेत त्या अवशेषावरून आपण हे निष्कर्ष काढू शकतो की ते तत्कालीन समाजामध्ये ना वर्ग होता, ना वर्ण होता, ना जात होता, ना कुठला धर्म होता.
ती जी व्यवस्था होती ती शिव व्यवस्थेमध्ये कायकनिष्ठ समाज, त्याच्यामध्ये कुठल्याही भेदाला थारा नव्हता. असा शिवधर्मी, शिवविचारी, समतावादी, मूळ निवासी भारतीयही ह्या 10-15% लोकांनी जो विषमतेचा वैदिक विचारधारा या समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला, त्याचं आचरण हे 85% लोक ही हळूहळू करायला चालू केले, जे आज तर आपल्याला 90-99% लोकांच्या घरामध्ये आज आपण ते पाहू शकतो. त्याच्यामुळं शूद्र वर्गाची स्थिती हलाखीची होती. कुठल्याच अधिकारापासून त्यांना अधिकार नसल्यामुळं त्यांची परिस्थिती या काळात ज्या पाठशाळा उदयास आल्या किंवा आश्रम स्थापन झाले ते फक्त ब्राह्मण आणि क्षत्रियांसाठीच. क्षत्रियामध्येही फक्त राजांची लेकरं, सरदारांची लेकरं आणि ब्राह्मण वर्ग. आणि त्याला काय म्हणायचे त्यांनी? आश्रम. ज्या पाठशाळा उदयास आल्या त्याला ते आश्रम म्हणत, त्याला मठ म्हणलं जायचं नाही. सिंधू संस्कृतीतील मूळ निवासी शिवधर्मीयामध्ये मठ परंपरा होती हे निश्चित सांगता येत नाही, कारण सिंधू संस्कृतीमध्ये जे अवशेष सापडलेले आहेत त्याच्यामध्ये मठ परंपरा, आश्रम किंवा जे काही नावं दिलेले आहेत, गुरुकुल, ही असली कुठलीही व्यवस्था सिंधू संस्कृतीमध्ये होती हे आपण ठामपणे सांगता येत नाही असं गुंजाळ सर म्हणतात. आणि हे सत्य आहे की सिंधू संस्कृतीमध्ये ह्या कुठल्याही मठ, आश्रम किंवा गुरुकुलांचा अवशेष सापडलेले नाहीत. त्याच्यामुळे पुरातन काळी ही मठ परंपरा होती हे निश्चितपणे सांगण्याचा कुठलाही पुरावा आज उपलब्ध नाही. बघा, ज्या लेखाचं नाव गुंजाळ सरांनी दिलेलं आहे, वीरशैव मठ परंपरा, गुरु परंपरा व कार्य, आणि ज्या वीरशैव परंपरेचे गुरुवर्ग आजचे साहित्य असं सांगतं की शिवाच्या मुखातून आमचा जन्म झाला आणि आम्ही शिवलिंगातून आम्ही लिंगोद्भव होऊन आम्ही वीरशैव धर्म स्थापन केला. आणि हे जे 5 पीठं आहेत ही हजारो वर्षापासून आहेत. जईचा शिव तईचा शिवाचार म्हणणारी ही लोक, जईचा शिव तईचा शिवाचार 100% खरा आहे, परंतु शिवाचारामध्ये तुम्ही कुठं आहेत वीरशैव? शिवाचार हा संपूर्ण भारतीय समाजाचा आचार होता. तो काय फक्त तुमच्या पुरता, लिंगायतापुरता मर्यादित नव्हता. संपूर्ण भारतीय समाज हा शिवाचारावरच होता. तर तत्कालीन काळामध्ये मठ व्यवस्था होती हे निश्चित आणि ठामपणे सांगता येत नाही, कारण त्याला कुठलेही पुरावे नाहीत. पूर्वीच्या काळी ऋषी मुनींनी ईश्वर भक्तीसाठी आपले वास्तव्य अरण्यात केले. त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण आश्रम झाले, रूपांतर परत विद्या केंद्रात झाले. असे ऋषी मुनी गुरु झाले. लक्षात घ्या, ईश्वरांच्या प्राप्तीसाठी आजही हिमालयामध्ये किंवा अरण्यामध्ये जाऊन लोक जप तप करतात. त्या पद्धतीनं पूर्वीच्या काळी ऋषी मुनींनी ज्यांनी हे तप केले, जप केले, यांनी अरण्यात वास्तव्य केले. जंगलात अरण्यच होतं तत्कालीन काळामध्ये बहुसंख्य. त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण म्हणजे आश्रम तयार झाले. आणि ह्या आश्रमामध्ये परत विद्यादानाचं काम जे फक्त ब्राह्मणांनी, काही क्षत्रिय राजेशाही यांच्यासाठी विद्या केंद्रात त्याचं रूपांतर झालं. आणि असे ऋषी मुनी ज्यांनी हे आश्रम स्थापन केले त्यांना गुरु म्हणलं झालं. त्यांनी आपल्या अनुभवातून आरण्यके, उपनिषदे, आगम यांची निर्मिती केली. आणि हे सर्व निर्माण करणारे शैवच होते.
म्हणजे शिवाचार लोकच यांनीच आरण्यके, उपनिषदे, आगम यांची निर्मिती केली, असं गुंजाळ सरांचं म्हणणं आहे. आणि ही विद्या केंद्रेच पुढे शैव मठ केंद्रे, शैव विचारधारेची मठ केंद्रे मानली जाऊ लागली. म्हणजे ही मठ परंपरा ही शैव परंपरा आहे. गुंजाळ सरांच्या म्हणण्यानुसार ही जी विद्या केंद्र होती, ही जी त्यालाच हळूहळू मठ केंद्रे मानली जाऊ लागली. त्यालाच म्हणजे शैव विचारधारेचा प्रचार प्रसार करणारा मठ असं म्हणलं जाऊ लागलं त्या ठिकाणाला. व मठ प्रमुखाला मठाधिपती न म्हणता गुरु म्हणावे हा प्रघात पडला असावा, असं त्यांचं अनुमान आहे. आणि ह्या शैव परंपरेमध्ये हा मठ, शैव परंपरा म्हणजे जो वंचित समाज होता 85 ते 90%, हा बहुसंख्य हा शैव होता. ज्यांना शूद्र म्हणून, शूद्रातिशूद्र म्हणून ह्या सगळ्या व्यवस्थेपासून लांब ठेवलं, तो बहुसंख्येनं शैव होता. त्याच्यामुळं हा समाज ह्या मठाशी जोडला गेला शैव परंपरेच्या विचारधारेच्या. आणि सामान्य लोकांकरिता सुद्धा गुरु निर्माण झाले शैव परंपरेतून. हे तत्कालीन साहित्यावरून प्रकाशात येतं. जगद्गुरु ही पदवी आजचे जे पंचाचार्य आहेत यांना जगद्गुरु ही पदवी त्यांना कोणी केव्हा अर्पित केली याला कोणताही आचार आधार सापडत नाही. हे गुंजाळ सरांचं वाक्य आहे वीरशैव विश्वकोशामध्ये. काय म्हणतात त्यांनी? जगद्गुरु ही पदवी त्यांना कोणी केव्हा अर्पित केली याला कोणताही आधार सापडत नाही. आता लक्षात घ्या भावानो, विश्वगुरु, विश्वाचा गुरु ही जी संकल्पना, हे जे नामावली, हे जे उपाधी बसवण्णाला अनुयायाने दिली, अनुयायांनी विश्वगुरु मानलं बसवण्णाला, म्हणून ह्यांनी स्वतःला प्रतिशब्द जगद्गुरु लावून घेतला. परंतु हा जगद्गुरु हा शब्द त्यांना कुणी दिला, कधी प्रदान केला, किंवा त्यांचा उल्लेख अशा पद्धतीनं सुरुवातीला कधी केला जाऊ लागला याला कुठलाही आधार सापडत नाही. म्हणजे हे स्वयंघोषित जगद्गुरु आहेत. जगद्गुरु हा शब्द फक्त बसवण्णांच्या प्रती स्वतःला उभं करण्यासाठी, बसवण्णांचं जे कार्य आहे त्या कार्याच्या बरोबरीला स्वतःला आणण्यासाठी ती बिरुदावली यांनी स्वतःहून लावून घेतलेली आहे, असं ठामपणे गुंजाळ सरांचं म्हणणं आहे. त्याच्या पुढे त्यांनी म्हणतात 1008, 1108 ही आकडे कशाचे द्योतक आहेत? हे एक गुढच आहे म्हणतात. एवढा मात्र संशोधक काय म्हणतो की 1008 ह्याचा अर्थ काय, किंवा काही जण त्याच्या पुढे जाऊन 1108 लावतात. ह्याचा अर्थ काय, तर ही कशाची द्योतक आहेत हे सुद्धा एक गुढच आहे. गुंजाळ सर पुढे म्हणतात, बघा भावानं लक्षात घ्या, त्यांचं सुद्धा लेखाचं वीरशैव मठ परंपराचं नाव आहे. आणि आता गुंजाळ सर पुढच्या वाक्यात म्हणतात, 12व्या शतकात महात्मा बसवण्णांनी अनुभव मंडपाची स्थापना केली. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांनी अनुभव मंडपाची स्थापना करून शून्य सिंहासनची स्थापना केली. शून्य सिंहासनची स्थापना 12व्या शतकामध्ये अनुभव मंडपाच्या माध्यमातून बसवण्णांनी केली आणि श्री अल्लम प्रभू अध्यक्षपदावर नियुक्ती केली. अल्लम प्रभू यांची अध्यक्षपदावर नियुक्ती केली. ते प्रप्रथम जंगम पीठाधीश म्हणून जगप्रसिद्ध झाले, जगात प्रसिद्ध झाले. जंगम पीठाधीश. आता इथं फार महत्वाचा शब्द आहे हा. अल्लम प्रभू हे वंचितामधल्या पोतराज समाजातील, कुणी म्हणतात ते मंदिरामध्ये जो नृत्य करतो तो, वाद्य वाजवतो तो, परंतु पोतराज समाजातील एक ज्ञानवंत. अल्लम प्रभूंचे उल्लेख असे आहेत की श्रीशैल्यम मध्ये
नवनाथापैकी गोरक्षनाथाबरोबर त्यांनी वादविवाद केलेले आहेत. श्रीशैल्यम हे वादविवादाचं ठिकाण होतं तत्कालीन काळामध्ये 12व्या शतकामध्ये. तर त्या काळामध्ये अल्लम प्रभू ह्या सर्व भारत भ्रमण करून जे ज्ञान प्राप्त त्यांचं होतं अनुभवातून, त्या ज्ञानाच्या जीवावर पोतराज समाजातील पीठाधीश म्हणून जग प्रसिद्ध झाले. जंगम पीठाधीश म्हणजे कुठल्या, आज जी विशिष्ट वर्ग लिंगायतांना भक्त समजतो आणि स्वतःला गुरु समजतो, जंगम हा समाज ही जात नाही. हे जंगम हे कर्तव्य आहे. ह्या पीठावर बसल्यामुळं, शून्य सिंहासनावर बसल्यामुळं ते जंगम झाले. जंगम हे तत्व आहे. जंगम ही विचारधारा आहे. जंगम म्हणजे कायमपणे अविरतपणे प्रवाहित राहून समाजामध्ये प्रचार प्रसार करणे, समाजाच्या कामाचं कार्यक्रम राबवणे. असे अल्लम प्रभू शून्य सिंहासनावर प्रप्रथम जंगम पीठाधीश म्हणून जगप्रसिद्ध झाले. तर हे अल्लम प्रभू त्या जगद्गुरु पदवी आढळत नाही. अल्लम प्रभूंना सुद्धा कुठं जगद्गुरु म्हणून लिहिलेलं आढळत नाही, हे गुंजाळ सर म्हणतात. आणि असंच ह्या मठाविषयी अमरकोश म्हणून एक सिंह आहेत, त्यांनी अमरकोशाची निर्मिती केलेली आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं वसतिस्थान म्हणजे मठ, ह्या कोशामध्ये सुद्धा मठाचा उल्लेख असा आहे. अनेक ठिकाणी स्थापन झालेले मठ हे मठादी संपत्ती नाही, तर ती समाजाची संपत्ती आहे. गुंजाळ सरांचा पुढचा मुद्दा बघा. हे जे हजारो 7,000 मठांची जवळपास संख्या आहे, असं बऱ्याच साहित्यामध्ये मी वाचलेलं. 7 ते 8,000 लिंगायत मठ आहेत भारतामध्ये. म्हणजे मध्य प्रदेश, महाराष्ट्रापासून साऊथ इंडियामध्ये संख्या खूप जास्त आहे, वरील कमी प्रमाणात आहेत. तर ही संख्या जवळपास 7,000 ते 8,000 आहे. म्हणजे ह्या 8,000 मठांना जी मठ स्थापन झालेली आहेत, ती मठाधिपतींची संपत्ती नाही, तर ती समाजाची संपत्ती आहे. कारण तत्कालीन काळामध्ये जी मठ बघा तुम्ही, जुन्या काळामध्ये कुठल्या मठाची म्हणजे 500 वर्षाची परंपरा, कुठल्या मठाची 700 वर्षाची परंपरा, कुठल्या मठाची 100 वर्षाची परंपरा, असे मठाचे आयुष्य आहे. तर ही जी मठ तयार झालेली आहेत तत्कालीन काळामध्ये, आपल्या पूर्वजांकडे जी लोक इथं म्हणजे समतेवर आली, लिंगायत झाली, ही मोठमोठ्या घरातून आलेली मंडळी, ह्यांच्याकडे कुणाकडे 1000 एकर, कुणाकडे 2000 एकर, कुणाकडे 500 एकर अशा जमिनी असायच्या. तर ह्याच्यातली 100 एकर मठाला दिली. कशासाठी दिली? तर जी गावातील त्या मठाच्या परिसरातील जो लिंगायत, वंचित लिंगायत आहे, जो शूद्रामधून लिंगायत धर्मात प्रवेश करून लिंगायत झाला आहे, तर ह्या समाजाच्या विकासासाठी, ह्या समाजाला दीनदलितांना आपल्या बरोबरीनं आणण्यासाठी मोठ्या लिंगायतांनी समतेचं कर्तव्य दासोह समजून ही शेकडो एकर जमीन ह्या मठांना दिलेली आहे, दासोह केलेली आहे. तर ती संपत्ती ही ती समाजासाठी दासोह केलेली आहे. ती मठाधीशांची प्रॉपर्टी नाही, ती त्यांची संपत्ती नाही, जसं की आजकाल ते समजलं जातं. कारण समाजातील घटकांनी आपल्यासाठी, आपल्या पुढील पिढ्यांना धर्मसंस्कार, शिक्षण केंद्र असावीत म्हणून ही जमीनदारांनी, तत्कालीन काळातील जमीनदारांनी दासोह केलेली आहे. आणि वंचितांना, समाजातील वंचितांना त्या मठाच्या माध्यमातून न्याय मिळावा आणि शिक्षणाचा अधिकार मिळावा. त्यांनी ज्या अधिकारापासून वंचित आहेत ते अधिकार त्यांना मिळावेत, याकरिता या मठांची निर्मिती देणग्यात येऊन मठाची निर्मिती केलेली आहे. ते एका आणि असा मठ स्थापन करून त्याच्यावर, हे वाक्य फार महत्वाचं आहे, असे मठ निर्माण केले. कशासाठी? आपल्या भावी पिढ्यांसाठी, समाजातील वंचितासाठी, शिक्षणाचं, धर्माचं केंद्र व्हावं, तिथं औद्योगिक ज्ञान मिळावं,
कायकाचं ज्ञान मिळावं याकरिता असे मठ निर्माण केले आणि तेथे एका मठाधिकारी नेमणूक केलेली आहे. कुणी? तर ज्या गाव प्रमुखांनी, ज्या गावातील बहुसंख्य लिंगायतांनी एकत्र येऊन असा मठ निर्माण केला, त्याच्यावर मठाधीशाची नेमणूक केलेली आहे. ते काय कुठला वंश परंपरेनं येऊन विशिष्ट जातीतलाच तिथं गुरु बसवलेला नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्या पद्धतीनं शून्य सिंहासनावर एका पोतराज जातीतील आलमप्रभूंची निवड बसवण्णा आणि 770 शरणांनी केलेली आहे, त्याच पद्धतीनं ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे नीतिमत्ता आहे, ज्याच्याकडे चारित्र्य आहे, अशा मठाधीशाची नेमणूक तत्कालीन काळामध्ये त्या समाजानं, आपल्या लिंगायत समाजानं अशा मठावर केलेली आहे, नेमणूक केलेली आहे. जी की आज पहिला मठ प्रमुख लिंगैक्य झाल्यावर त्याचे जागी अनुयायाची नियुक्ती न करता आज काय दिसतंय आपल्याला? तत्कालीन काळामध्ये पहिला मठाधीश लिंगैक्य झाल्यानंतर जो त्या मठामध्ये राहून सर्व शिक्षण घेतलेला कुठल्याही समाजाचा असला, खरा ज्ञानवंत, ज्याची लायकी आहे, ज्याची पात्रता आहे, असा मठाधीश, पुढचा मठाधीश त्या मठाचे अनुयायी नेमत असत, त्याची नियुक्ती करत असत. निरीच्छ म्हणजे ज्याला इच्छा, ज्याच्या मेलेल्या आहेत, निस्वार्थी राहून धर्मकार्य करत राहतील म्हणून संन्यासी व्यक्तीला प्राधान्य देत. विरक्त लोक, ज्यांना कुटुंब नाही, ज्यांना नाती नाहीत, नात्या गोत्यापासून लांब, म्हणून अशा लोकांना प्राधान्य दिलं जायचं की जी ह्या मठावर मठाधीश म्हणून नेमताना, मठाधिकारी म्हणून नेमताना अशा विरक्तांना प्राधान्य तत्कालीन समाज द्यायचा. परंतु हळूहळू या मठांचं रूपांतर जो कुठल्याही समाजातील, लिंगायतामध्ये कुठल्याही समाजातील जो ज्ञानवंत आहे त्याला नेमणूक करण्याची परंपरा हळूहळू लुप्त होत जाऊन एखाद्या संन्याशालय भावनेच्या आहारी जाऊन विरक्त राहून पट्टाधिकार करून घ्यायचा आणि नंतर भावनेच्या आहारी जाऊन गृहस्थी झाल्यावर लग्न करायचं आणि तरीही मठ सोडायचा नाही, लोकांनीही विरोध करायचा नाही. यामुळे अशा लोकांनी मठाची विस्टेट म्हणजे प्रॉपर्टी विकणे सुरू केले. हे कुणाचं म्हणणं आहे? माझं म्हणणं नाही, गुंजाळ सरांचं म्हणणं आहे. कशात आहे? वीर्ष विश्वकोशात. अशा लोकांनी समाजानं ज्या भावनेनं, ज्या इच्छेनं अशा लोकांची नेमणूक केली, त्या मठपतींनी लग्न करून त्या प्रॉपर्ट्या स्वतःच्या नावावर करून घेऊन त्या विकायला सुरुवात केली. मठ व्यवस्था जीर्ण होत गेली. या कारणाने म्हणजे मठ व्यवस्था जीर्ण होण्याचं जे कारण आहे की मठाचा प्रमुख समाजामुख न होता स्वकेंद्रित झाला. मठ हा सामाजिक न राहता वंश परंपरेनं तो स्वतःची प्रॉपर्टी मानू लागला मठाधीश. त्याच्यामुळं मठ व्यवस्था ही जीर्णावस्थेकडे जात गेलेली दिसते, असं गुंजाळ सरांचं म्हणणं आहे. तर 1 तास झालेला आहे, मी इथं थांबतो. आपला हा विषय 3 ते 4 तर भाग लागतील याला. आपण अजून गुंजाळ सरांचं पुढचं ह्याच्यावरचं विश्लेषण घेणं बाकी आहे.
कारण एक लक्षात घ्या की मठ व्यवस्थेमध्ये मला काय वाटतं हे मी माझ्या वक्तृत्वातून सांगेन, परंतु लिंगायतामध्ये जे विविध संशोधक झालेले आहेत, साहित्यिक निर्माण झालेले आहेत, ह्यांच्या मतानुसार सुद्धा मठ परंपरा काय होती आणि कुठल्या उद्देशासाठी निर्माण झाली आणि ती आज का जीर्ण आहे, ती जीर्ण होण्यामागची कारण काय आहेत, तर हे विश्लेषण फार गरजेचं आहे. त्याच्यामुळं मी प्रत्येक लेखकाचे महत्त्वाचे प्रमुख मुद्दे घेऊन हा विषय भले 2 भाग 3 भाग 4 भाग लागतील, परंतु हा विषय प्रत्येक कुटुंबाशी निगडीत असल्यामुळं, 8 कोटी लिंगायतांच्या प्रत्येकाशी निगडीत असल्यामुळं ह्या विषयापर्यंत खोलात पोहोचणं हे आपलं कर्तव्य आहे. ह्याला धरून लिंगायत सेवा संघाच्या माध्यमातून हा विषय आपण पूर्ण करणार आहोत. पुढील भाग हा पुढच्या अंकामध्ये मी घेण्याचा प्रयत्न करीन, लवकरच घेईन. तर भावानो, ह्याच्यावर आतापर्यंत जी मुद्दे झालेले आहेत ह्याच्यावर जी काही प्रश्न असतील हे आपण कॉमेंट बॉक्समध्ये टाकावेत. आपण पुढचं विश्लेषण ज्यावेळेस आपण करू, पुढचा लाईव्ह, त्यावेळेस अगोदर ह्या प्रश्नांची उत्तरं आपण घेऊ, कारण आज पूर्ण तास झालेला आहे, संपलेला आहे. तर त्या हिशोबानं मी आता थांबतो आणि आज मी जी काय विश्लेषण केलेलं आहे ती लेखकाची मतं मांडलेली आहेत. माझं अजून वैयक्तिक त्याच्यावरचं विश्लेषण मी दिलेलं नाही, किंवा आता पुढचं जे अंक आहेत त्याच्यात सुद्धा आपण त्या पद्धतीनंच जाणार आहोत. आणि शेवटच्या अंकामध्ये, शेवटच्या लाईव्हमध्ये आपण ह्या गोष्टीवर चर्चेच्या माध्यमातून अनुभव मंडप घेऊ, असं एवढंच बोलतो आणि थांबतो. सर्वांना शरण शरणार्थ. आणि देशामध्ये आज दिवाळीचा उत्सव चालू आहे. लिंगायतामध्ये जे कर्मठ लिंगायत परंपरेचा स्वीकार करतात त्यांच्यामध्ये दिवाळी नाही असं ते म्हणतात. हे भारतातले सण उत्सव नाहीत असं म्हणतात. हे चुकीचं आहे. 12व्या शतकात आपण लिंगायत झालो. माझ्या वडिलांना एखादा धर्म स्वीकारला तर माझ्या आजोबाचं रक्त हे बदलत नाही, लक्षात घ्या. अगोदर आपण भारतीय आहोत, सिंधू संस्कृतीचे वारसदार आहोत आणि त्या सिंधू संस्कृतीच्या वारसांना मुठभर वैदिकांनी शिक्षण किंवा सगळ्या अधिकारापासून वंचित केल्यामुळं या सिंधू संस्कृतीतील मूळ निवासी वारसांना 6,500 जातीमध्ये विभाजित ह्या व्यवस्थेनं केल्यामुळं लिंगायत धर्माला जन्म घ्यावा लागला. म्हणून सिंधू संस्कृतीतला वारसा आपला संपत नाही. तर इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. हा बळी आपला पूर्वज आहे. इडा म्हणजे यज्ञाची पिडा. इडा पिडा टळू दे म्हणजे यज्ञाची पिडा या देशातून जाऊ दे आणि परत कष्टकरी या बळीराजाचं राज्य, शेतकऱ्याचं राज्य या देशावर येऊ दे. हा जो उद्या भाऊबीजेला तुमची बहीण तुम्हाला ओवाळताना मंत्र म्हणणार आहे, या मंत्राला जागून ह्या बळीराजाला स्मरण करून त्या बळीराजाला आपण 4 दिवस तो वरी येतो ही संकल्पना आपल्या पूर्वजांची आहे दिवाळीमध्ये. आणि त्या बळीराजाला दाखवण्यासाठी आपण दिवे उजळतो, नवे कपडे घालतो, गोडधोड खातो की आम्ही फार सुखात आहोत. हे त्या बळीराजाला दाखवण्यासाठी ही परंपरा हजारो वर्षापासून आपल्या पूर्वजांनी जोपासली. तर ह्या दिवाळीच्या बळीराजाला स्मरण करून ह्या दिवाळीच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. सर्वांना शरणू शरणार्थ.